क्वेश्चन दिलेला आहे 8 coins are thrown simultaneously. Show that the probability of getting or obtaining at least 6 head is 37 by 256. असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की कोणता ऑब्जेक्ट दिला या क्वेश्चन मध्ये, कोणती वस्तू दिलेली आहे. कॉइन किती दिले, सिंगल आहे की मल्टिपल आहे? मल्टिपल कॉइन्स आहेत, बरोबर आहे. 8 कॉइन्स आर थ्रोन सायमल्टेनियसली. 8 कॉइन वन टाइम टॉस केले म्हणजे टोटल किती एक्सपेरिमेंट झाले? 8 एक्सपेरिमेंट. तर सुरुवातीला गिवन लिहून घेऊ. So n is equal to total number of टॉसेस. टोटल किती आहेत? 8. आता आपल्याला टॉस केल्यानंतर काय पाहिजे, तर हेड येईल किंवा टेल येईल. पण क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन मध्ये लास्ट लाईन कसली प्रॉबिलिटी विचारले, हेड का टेल? हा, म्हणजे आपल्याला हेड पाहिजे. हेड काय, दॅट इज अ सक्सेस. मग कितीदा सक्सेस पाहिजे ते? ऍटलीस्ट 6. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तर टोटल नंबर ऑफ हेड म्हणजे टोटल नंबर ऑफ सक्सेस ऍटलीस्ट 6 म्हणजे काय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. आणि काल मी सांगितलं होतं काय, आर ची व्हॅल्यू काय असते नेहमी 0 टू n म्हणजे 8 पर्यंत राहील. ऍटलीस्ट 6 म्हटलंय म्हणजे 6 किंवा 6 पेक्षा ग्रेटर, दॅट इज अ 6 किंवा 7 किंवा 8. म्हणजे काय, 8 टॉसेस मध्ये 6 हेड आले तरी चालतील, और 7 हेड आले तरी चालतील, और 8 च्या हेड आले तरी चालेल. सो दॅट इज द मिनिंग ऑफ ऍटलीस्ट 6. नाव पी. पी म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस. कसं काढतात, प्रॉबिलिटी ऑफ हेड, हेड्स नाही हेड. कारण का सिंगल कॉइन घ्यायचा आणि सिंगल टाइम टॉसच करायचा आहे, तर कितीही असू द्या काही घेणं देणं नाही. एक कॉइन टॉस केल्यावर किती ऑप्शन्स आहेत, हेड आणि टेल असे 2 ऑप्शन. आपल्याला पाहिजे असणारा हेड कितीचा आहे, 1 टाइम आहे. 1/2 म्हणजेच 0.5. नाव क्यू. क्यू म्हणजेच काय, 1 मायनस पी. 1 मायनस 0.5 म्हणजेच 0.5. कॅल्क्युलेशन केलं तर एनआर पी क्यू मिळाला का आपल्याला? यस. पुढे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा. तो फॉर्म्युला आहे पी ऑफ आर इज इक्वल टू एनसीआर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. आता या ठिकाणी ज्या व्हॅल्यू माहिती आणि फिक्स आहेत ते लिहायचे. आता आर ची व्हॅल्यू माहित आहे पण फिक्स आहे का, ती 6 पण राहील, 7 पण राहील, 8 पण राहील. आता पी ऑफ आर इज इक्वल टू, हा कॅपिटल पी आहे, हा स्मॉल पी आहे, एन दॅट इज 8 सी आर. टी किती आहे 0.5 रेस टू आर. क्यू आहे 0.5 8 मायनस आर म्हणजे एन मायनस आर म्हणजे 8 मायनस आर. आता फॉर आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6. याचा मिनिंग प्रॉबिलिटी ऑफ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 म्हणजे काय, आर ची व्हॅल्यू 6 असेल तरी पण चालेल, त्याला इन शॉर्ट असं लिहितात. ऑर म्हणजेच प्लस प्रॉबिलिटी ऑफ 7 हेड पण काढावे लागेल आणि प्लस प्रॉबिलिटी ऑफ 8 हेड. आता आपल्याला काय करायचंय, आर ची व्हॅल्यू 6 इथं पुट करायची, कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आर ची व्हॅल्यू 7 देन आर ची व्हॅल्यू 8 आपल्याला पुट करायची. सो 8c6 0.5 रेस टू 6 इंटू 0.5 8 मायनस 6 दॅट इज अ 2 म्हणजे त्याचा स्क्वेअर. आता आर ची व्हॅल्यू 7, 8c7 0.5 रेस टू 7 इंटू 0.5 8 मायनस 7 प्लस 1. 1 पॉवर आपण लिहत नाही, प्लस आता आर ची व्हॅल्यू 8 पुट करायचंय. 8c8 0.5 रेस टू 8 इंटू 0.5 8 मायनस 8 दॅट इज अ 0.
हे कॅल्क्युलेशन आता करा. तुम्ही इथं कॅल्सी यूज करू शकतात किंवा हे काही फॉर्म्युला सेट पण करू शकता. तुम्ही फॉर्म्युला सेट करायचा आणि आर ची व्हॅल्यू पुट करायची. यू विल गेट आन्सर. एक एक कॅल्क्युलेट करा, व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, घाई करू नका. व्यवस्थित 8C6 मध्ये मल्टिप्लायचा सिम्बॉल द्यायला विसरू नका. ब्रॅकेट व्यवस्थित द्या. पहिले याचा आन्सर 7/64 येत आहे. सेकंड याचा आन्सर ऑनलाईन स्टुडंट देतील. सेकंड कॅल्क्युलेशनचा आन्सर ऑनलाईन स्टुडंट देतील. सो या ठिकाणी सेकंड कॅल्क्युलेशन आलं 1/, सेकंडचं काय आलं कॅल्क्युलेशन 1/32 आणि थर्ड याचं कॅल्क्युलेशन 1/. ओके, सर्वांचं हेच आन्सर येत असेल. आता हे कॅल्क्युलेशन करा. कसं करणार व्यवस्थित लक्ष द्या. इन अ ब्रॅकेट 7/64 प्लस इन ब्रॅकेट 1/32 प्लस इन ब्रॅकेट 1/256 इज इक्वल टू शिफ्ट A by BC प्रेस करा. 37/256. आता बघा नेमकं हेच फाइंड करायचं होतं का काय करायचं होतं. तर लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये ना हे प्रूव्ह करायचं होतं की हे आन्सर यायलाच पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ ऑब्टेनिंग ऍटलीस्ट 6 हेड इज म्हणजे इज इक्वल टू 37/256. शो दॅट म्हणजे प्रूव्ह दॅट होतं, म्हणजे हेच आन्सर यायला पाहिजे. तर आपला आन्सर आलेला आहे. आता इथं एक ऑप्शन असा पण आहे की जर जास्त कॅल्क्युलेशन असले ना, म्हणजे असं मल्टिपल टाइम, तर फॉर्म्युला सेट करायला बेटर राहील. फॉर्म्युला पण सेट करता एक एक वेगवेगळे कॅल्क्युलेशन करायचे, घाई करू नका. आणि काही काही ठिकाणी यासाठी मी सेपरेट करायला लावतो की काही काही ठिकाणी हे कॅल्क्युलेशन दुसऱ्या ठिकाणी पण यूज होतात. म्हणजे 6 ची व्हॅल्यू कधी 7 यूज होतात, म्हणून आपण सेपरेटच करायला लावतो. आता तुम्ही याचा डायरेक्ट फॉर्म्युला सेट करून पण आन्सर काढू शकता. डायरेक्ट फॉर्म्युला सेट करून पण आन्सर काढू शकता. तो पुढच्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा गरज पडेल त्यावेळेस मी सांगेन मी तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज, या क्वेश्चनचा मिनिंग समजणं सर्वात महत्वाचं आहे. 65 will live to 75 is 0.65. What is the probability out of 10 men which are now 65 at least 7 will ऍटलिस्टच घेऊ कारण दोन क्वेश्चन आहेत, एक 7चा आहे ना एक ऍटलिस्ट 7चा, पण ऍटलिस्ट 7चा घेऊ. ऍटलिस्ट 7 will live to 75. याचा मिनिंग समजणं सर्वात महत्वाचं हा क्वेश्चनचा. या क्वेश्चनचा मिनिंग काय म्हटलंय, द प्रोबॅबिलिटी दॅट अ मॅन एज 65 म्हणजे काय, एक व्यक्ती आहे ज्याचं एज 65 आहे, विल लिव्ह टू 75, ज्याचं एज 65 आहे तो 75 पर्यंत त्याची जगण्याची प्रोबॅबिलिटी 0.65 आहे. ठीक आहे. आता विचारलंय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 10 मेन, म्हणजे असे 10 व्यक्ती दिलेले 10 मेन विच आर नाऊ 65, विच आर नाऊ 65 म्हणजे असे 10 पर्सन्स आहेत मेन की ज्यांचं एज 65 आहे, त्यांच्यातले ऍटलिस्ट 7, या 10 मेन मधले ऍटलिस्ट 7 75 पर्यंत जगतील, त्याची प्रोबॅबिलिटी विचारलेली. सो दॅट इज अ क्वेश्चन. ऍटलिस्ट 7
आता या ठिकाणी मला सांगा, हा क्वेश्चन कशाशी रिलेटेड होता, कोणाशी रिलेटेड, ते ऑब्जेक्ट काय, मॅन और एज, मॅन एज. आता इथं एक कन्फ्युजन होतं. हा बोला. सर्वाय बद्दल आहे. ओके. आता लक्षात घ्या, असं जर कन्फ्युजन झालं ना, दोन्ही आहेत मेन पॉइंट, मॅन पण आहे आणि एज पण आहे, असं जर कन्फ्युजन झालं तर लक्षात ठेवायचं, क्वेश्चनची लास्ट लाईन फार महत्वाची. कसली प्रॉबिलिटी विचारली, आउट ऑफ 10 म्हणजे विचार, नाव 6 ऍटलीस्ट 7. ही 7 काय, 7 एज आहे की 7 मॅन आहे? येस, इट्स अ मॅन. म्हणजे हा क्वेश्चन सर्वात अगोदर मॅनशी रिलेटेड आहे. मग आता सिंगल मॅन आहे की मल्टिपल मॅन आहे? मेन आहेत की मॅन आहे? मल्टिपल आहे. किती आहेत? टोटल किती आहे? टोटल नंबर ऑफ मेन. सो दॅट इज अ 10. क्वेश्चनची लाईन सर्वात इम्पॉर्टंट आहे. सर्वात लास्टची लाईन ज्याच्यात प्रॉबिलिटी विचारले, ज्यात क्वेश्चन विचारलाय, ती लाईन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. n is equal to total number of men is equal to 7. आता हा, आय एम सॉरी, इट शुड बी 10. सो थँक्यू. आता या मेन मध्ये ना दोन टाईपचे मेन आहेत, जे 75 पर्यंत जगतील आणि जे 75 पर्यंत जगणार नाहीत. आपल्याला कोणते पाहिजे? 75 पर्यंत जगणारे. सो R is equal to total number of men living to 75. 75 पर्यंत जगणारे किती पाहिजे? प्रॉबिलिटी मध्ये ऍटलीस्ट 7. आणि मी अगोदरही सांगितलंय, आर ची व्हॅल्यू नेहमी 0 to n असते. 0 to n. n म्हणजे या ठिकाणी 10 आहे. आर ची व्हॅल्यू 0 to 10च राहील. म्हणजे काय, 10 मधनं 0% 75 पर्यंत जगू शकतात, म्हणजे सर्वच एक्सपायर झाले, किंवा 10 मधनं 1% 75 पर्यंत जगू शकतो, और 2% और 3%, असं करत करत 10 मधले 10च्या 10% 75 पर्यंत जगू शकतो. हा, पण 10% असताना 11% जगतील का? तो आर ची व्हॅल्यू 0 to n असते. इथं काय म्हटलंय? ऍटलीस्ट 7, म्हणजे 7 किंवा 7 पेक्षा ग्रेटर. सपोज इथं 7 आहे, तर 7 पेक्षा ग्रेटर म्हणजे इकडे, म्हणजे आर ची व्हॅल्यू काय काय येऊ शकते? 7 पण येऊ शकते, 8 पण येऊ शकते, 9 पण येऊ शकते, किंवा 10 पण येऊ शकते. आता पी, तो प्रॉबिलिटी ऑफ मॅन, मॅन मेन नाही, प्रॉबिलिटी ऑफ मॅन लिव्हिंग टू 75. लक्षात घ्या, आपण एकच पर्सन घेतोय. किती दिले? 0.65 दिलेली आहे जगण्याची प्रॉबिलिटी. मरण्याची प्रॉबिलिटी किती राहील? म्हणजे 75 पर्यंत न जगण्याची प्रॉबिलिटी 1 - 0.65, दॅट इज 0.35. आता आपल्याला NRP2 मिळाला. पुढे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला, मग बाकीचं कॅल्क्युलेशन आपण करणार. सो आपल्याला NRPQ सर्व मिळाले. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आता आपण लिहिणार फॉर्म्युला, P of R is equal to NCR P raised to R Q raised to N minus R. R ची व्हॅल्यू फिक्स माहित नाही, सो राहू द्या. N ची व्हॅल्यू आहे 10 CR, P आहे 0.65 raised to R into 0.35 raised to 10 minus R. आता इथं काय म्हटलंय? फॉर R greater than or equal to 7. काय होईल? प्रॉबिलिटी ऑफ R greater than or equal to 7. R ची व्हॅल्यू 7, और म्हणजे प्लस R ची व्हॅल्यू 8, प्लस R ची व्हॅल्यू 9, प्लस R ची व्हॅल्यू 10. आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचंय. 10 सी 7, 0.65 raised to 7
0.35 हे पॉइंट व्यवस्थित आहे ऑनलाईन स्टुडंट. 10 minus 7 that is a 3 plus R ची व्हॅल्यू 8 10 C 8 0.65 raised to 8 into 0.35 10 minus 8 that is a 2 म्हणजे स्क्वेअर प्लस R ची व्हॅल्यू 9 10 C 9 0.65 raised to 9 into 0.35 10 minus 9 that is a 1 आपण 1 पॉवरला लिहत नाही प्लस 10 R ची व्हॅल्यू 10 10 C 10 0.65 raised to 10 into 0.35 10 raised 10 minus 10 that is a 0. नाउ कॅल्क्युलेशन्स आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करायचे. एक म्हणजे आपण मॅन्युअली कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा दुसरा ऑप्शन आहे फॉर्म्युला सेट करू शकतो. फॉर्म्युला सेट करून ओनली आर ची व्हॅल्यू पुट करायचं आपल्याला प्रत्येकाचा आन्सर मिळून जाईल. असं पण होऊ शकतं. सो कसं करणार ते तो व्यवस्थित लक्ष द्या. आता हा जास्त कॅल्क्युलेशन असेल तर ते परवडतं. ओके रिमेंबर दॅट पॉइंट. म्हणजे आता आपल्याला फॉर्म्युला असं सेट करायचा आहे त्यात ओनली आर ची व्हॅल्यू पुट करणार त्याचा आन्सर मिळून जाईल 7. मग 8 पुट करणार आन्सर मिळेल डायरेक्टली आन्सर मिळेल. सो कसं करणार आपला फॉर्म्युला आहे आता नोट मध्ये आता फॉर्म्युला आहे आपला काय फॉर्म्युला 10 C R 0.65 raised to R into 0.35 raised to 10 minus R. एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या कॅल्सी मध्ये ना पिंक कलर मध्ये ABCDEF आहे पिंक कलर मध्ये त्यात आर नाहीये. मग इथं पिंक कलर मध्ये ABCD दिलंय आता आर नाहीये तर मग आर ऐवजी आपण ए अजून करू शकतो. मग आता व्यवस्थित लक्ष द्या आर ऐवजी आपण ए घेऊ ना ए तर आहे ना त्याच्यात कसं येईल 10 व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर शिफ्ट अँड देन डिवाइड देन आता हा ए आहे पिंक कलर मध्ये म्हणजे पिंक कलरचा अल्फा बटन त्यानंतर हा ए म्हणजे जे काय बटन आहे ते इंटू इन ब्रॅकेट 0.65 देन कॅप ए कसा येईल मी आता ए डायरेक्ट लिहितो पण तुम्हाला माहिती आहे ए कसा येईल अल्फा अँड दिस बटन हा एच आहे इंटू 0.35 कॅप इन ब्रॅकेट 10 मायनस ए. आता हा फॉर्म्युला सेट केल्यानंतर एक बटन कॅल्क प्रेस करावा लागतो कॅल्क मग तो विचारेल तुम्हाला ए ची व्हॅल्यू म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्ही टाईप करणार 7 आणि इज इक्वल टू करणार तुम्हाला आन्सर मिळून जाईल. परत इक्वल टू करा ए ची व्हॅल्यू विचारेल तुम्ही 8 पुट करा यू विल गेट आन्सर परत इक्वल टू करून अँड सो ऑन तुम्ही करू शकता. तर सुरुवातीला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो किंवा तुम्ही माझ्यासोबत केलं तरी चालेल. 10 ओके शिफ्ट आणि डिव्हिजन शिफ्ट अँड डिव्हिजन त्यानंतर ए कसा येईल अल्फा अँड दिस ए पिंक कलर मधला कुठे आहे तो पिंक कलर मधला 7च्या वर आरसीएल आहे आरसीएलच्या वरचं बटन इंटू इन अ ब्रॅकेट 0.65 त्यानंतर कॅपचं पण बटन आहे आणि आता ए पाहिजे परत शिफ्ट आणि मायनसचं बटन इंटू इन अ ब्रॅकेट 0.35 कॅप इन ब्रॅकेट 10 मायनस ए म्हणजे शिफ्ट आहे ना ए. आय थिंक सो इथपर्यंत झाल्यानंतर कॅल्क प्रेस करायचंय पहिल्यांदा कॅल्क हे लक्षात ठेवा फॉर्म्युला सेट केल्यानंतर कॅल्क प्रेस करायचंय. हा एकदा बचपन का प्यार विसरले तरी चालेल पण हे कॅल्क बटन विसरू नका कारण का ते जर बटन विसरले पुरा फॉर्म्युला परत टाईप करावा लागेल.
तर आता आपण प्रेस करणार कॅल्क, पहिल्यांदा फर्स्ट टाइम कॅल्क. आता तो ए ची व्हॅल्यू विचारतोय म्हणजे आर ची व्हॅल्यू. मी टाईप करतो 7 आणि इक्वल टू करतो. पहिला आन्सर आले 0.2522. शिफ्ट ए बाय बी सी करून घ्या. नाही येते ठीक आहे, जे येते ते लिहून घ्या, जे येते ते लिहून घेऊ. 0.2522. परत इक्वल टू, आता सर्व इक्वल टू वर इक्वल टू. आता तो परत ए ची व्हॅल्यू विचारतोय. आता 8 पाहिजे, 7 नको ना, 8 टाईप करा, इक्वल टू करा. 0.1757. राऊंड फिगर केलं ना आपण. हा, डिप्लोमाला पॉइंट नंतर ना 3च डिजिट घ्यावे लागतात आणि आपण 4 डिजिट घेतो. परत इक्वल टू ए ची व्हॅल्यू आता 9. 9 ला काय येत 0.0725 प्लस इक्वल टू ए ची व्हॅल्यू 10. 0.0135. तुमचा आन्सर यायला पाहिजे. आता याचं कॅल्क्युलेशन करा पूर्ण. हा, पण प्रत्येकाचे आन्सर येत आहेत का प्लीज व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. कोणाला येत नसेल तर त्यांनी क्लास झाल्यावर विचारा किंवा आता विचारा, पण महत्वाचं आहे. आले का, येत आहे का प्रत्येकाचे आन्सर, मॅच होत आहे बरोबर. हा, हे इथं ओनली पॉइंट राऊंड फिगर केलेले ते, ओनली राऊंड फिगर केला. 6 चा 7 केला असेल, इथं 4 चा 5 केला असेल, त्यामुळे ते आन्सर येत आहे. बाकी काही नाही, आन्सर म्हणजे करेक्टच आहे. नाव हे कॅल्क्युलेशन करा. काय येते टोटल कॅल्क्युलेशन 0.5139. 0.5139 करेक्ट. So probability of r greater than or equal to 7. आता एक ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 7 म्हणजे काय होतं नेमकं. So it is the probability of at least 7 men live to 75. live to म्हणजे आज जगण्याचा एला, तो 0.5139. That will be our final answer.